ताब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीने संप मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी आता इतर शेतकरी नेते पुढे सरसावलेत। शेतकरी संपाचं पुढचं धोरण ठरवण्यासाठी नाशकात शेतकरी नेत्यांची सभा सुरू आहे। किमान पुढचे 4 दिवस हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि उद्या महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे। आणि यानंतर थेट जाऊयात नाशिकला। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, ही बैठक पार पडली, या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते राहिलेले आहेत आणि काय तपशील? रेश्मा, जसं की कालपासून जे वातावरण होतं आज त्याच्यावरचं फार मोठं जे प्रश्नचिन्ह होतं ते आज दूर झालंय। कारण हा संपूर्ण संप आता राज्यव्यापी करायचा अशा पद्धतीचा निर्णय आत्ताच्या शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। उद्या सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातला बंद पुकारला जाईल। रस्त्यावरून एकही गाडी धावू द्यायची नाही असा निर्धार या संपूर्ण शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर 7 तारखेला मुंबईमध्ये कोर कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर 8 तारखेला नाशिकमध्ये या राज्यस्तरीय शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या कोर कमिटीची एक बैठक नाशिकमध्ये होईल आणि इथून मग एक अजेंडा ठरवून सरकारशी चर्चा सुरू केली जाईल। त्याच्यामुळे एक निश्चित झालंय की उद्या महाराष्ट्र बंद असेल, त्यानंतर शुक्रवारी राज्यस्तरीय नेत्यांची कोर कमिटीची बैठक होईल। म्हणजे तोपर्यंत किमान हा संप आता येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे 100% चालवायचा अशा पद्धतीचा ठराव इथे सर्वानुमते संमत करण्यात आला। शेतकऱ्यांचा इथला उत्साह आणि आक्रमकता ही वाखाणण्यासारखी होती। राज्यभरातून इथे शेतकरी आणि त्यांचे नेते आलेले होते, ज्याच्यामध्ये अनेक नावं होते। कॉम्रेड अजित नवले होते, डॉक्टर गिरधर पाटील होते, रामचंद्र बापू पाटील होते, अशी अनेक मोठी नेते जे आहे शेतकऱ्यांचे, हे सगळे नेते या ठिकाणी आलेले होते। अनेकांची भाषणं झाली। विशेष म्हणजे सौम्य शब्दात भाषणं करणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांनी खडे बोल सुनावले। त्यामुळे ही जी काही आक्रमकता या संपूर्ण सभेच्या दरम्यान पाहायला मिळाली ती आता येणाऱ्या या 4 दिवसाच्या पुढच्या आंदोलनातही मिळेल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा संप जो केंद्र याच्यापूर्वी पुणतांबे होतं ते नेतृत्व आता नाशिकने घेतलेलं आहे आणि केवळ नाशिक पुरताच नाही तर संपूर्ण राज्यभरासाठी येणाऱ्या काळातलं हे आंदोलन असेल असा एक मताचा सर्वानुमते ठराव जो आहे तो इथे संमत करण्यात आलाय। निश्चित सागर, तू आता सांगतोस त्याप्रमाणे नगरच्या पुणतांब्यामधून नाशिकमध्ये हे संपाचं केंद्र आता बदललेलं आहे। मध्यंतरीच्या या 3-4 दिवसांच्या काळामध्ये अनेक नेते मागे राहिले, शेतकरी नेते, नवीन चेहरे समोर आले। आत्ताच्या ज्या संपाची जी धुरा आहे त्याचं नेतृत्व देखील बदलायची चिन्ह आता कुठं दिसतायत? रेश्मा, या संपूर्ण सभेतल्या एक महत्वाच्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की कालपर्यंत एक प्रश्नचिन्ह होतं की या शेतकऱ्यांचा लढा जो आहे याच्यात राजकारणी हस्तक्षेप करून राजकीय पोळी भाजली जाईल का असं वाटत होतं। परंतु आज आक्रमक शेतकऱ्यांनी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना समोर जनतेमध्ये बसवलं आणि व्यासपीठावर केवळ कोर कमिटीचे सदस्य आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांचे नेते बसवण्यात आले होते। त्याच्यामुळे एक स्पष्ट आहे की या संपूर्ण आंदोलनाला जे काही राजकीय वळण यायचा प्रयत्न होता तो पूर्णपणे शेतकऱ्यांनी हाणून पाडलाय। सर्व राजकीय पक्षांचे जे नेते आज इथे आलेले होते, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, आमदार, अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश होता, या सगळ्यांना शेतकऱ्यांनी समोर गर्दीत बसायला लावलं। व्यासपीठावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी कोर कमिटी असेल ती नव्याने गठीत केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी असेल। या प्रतिनिधींच्या माध्यमातून ही कोर कमिटी निर्णय घेईल। सर्वानुमते जो काही चर्चा, जी काही पुढची रणनीती होईल, जी काही दिशा ठरेल ती या सगळ्यांना सोबत घेऊन ठरवली जाईल। प्रत्येकाचं मत जाणून घेतलं जाईल आणि त्यानंतरच निर्णय होईल अशा पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती या आजच्या मेळाव्यामध्ये निश्चित करण्यात आली आहे। निश्चित सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।